एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका पाहायला मिळालाय। महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावलाय। प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण राज्यात शोककळा पसरली। वाशिममधील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या सध्या बंद आहेत। शेतकरी, व्यापारी, हमाल वर्गानं दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे। 24 तासात सोनं 14,000 रुपयांनी महागलंय। चांदीच्या दरातही 25,000 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्या 1 तोळा सोनं जीएसटीसह 1,82,000च्या वर आहे, तर 1 किलो चांदीचा दर जीएसटीसह 4 लाख वर पोहोचलाय। आज मी इथे सोनं खरेदी करण्यासाठी आलेले आहे। आमच्या इथे माझं लग्न ठरलेलं आहे, पण ते सोन्याचे दर बघून मला थोडंसं कमी करावं लागलं, कारण ते दरामध्ये माझं सोनं काही बसत नाहीये। मला असं वाटतंय की सरकारने त्याची नोंद घ्यावी आणि ते सोनं कमी करावं। ते जी अपेक्षा होती ती सोनं माझं काही या बजेटमध्ये बसत नाहीये। सोन्याचे रेट आता 1,82,000 पर्यंत गेलेले आहेत आणि चांदी आता 4 लाखापर्यंत पोहोचली आहे। तर सर्वसामान्य नागरिकांना खूपच सोनं चांदी खरेदी करणं खूपच कठीण झालं आहे। त्याच्यामुळे ह्या चांदी आणि सोन्याच्या दरामध्ये काहीतरी कमी रेट कमी व्हायला पाहिजे। त्यामुळे म्हणजे सगळ्या नागरिकांना ह्याचा फायदा आणि उपभोग घेता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।